राज्यात हवामान कोरडं तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, मान्सून देशातून माघारी फिरल्यानंतर राज्यात हवामान कोरडं। नंदुरबारच्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये पावसाला सुरुवात। परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। पावसामुळे दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची उडाली तारांबळ। दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड। अतिवृष्टीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा। योजनेतून विक्रमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार। कृषी मंत्री भरणेंची माहिती। बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्याला मिळाली 289 कोटी रुपयांची नुकसान भरपाई। जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांचं झालं होतं नुकसान। परभणीतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्यातील 4,39,297 शेतकऱ्यांना 2 कोटी 45 लाखांचा मदत निधी मंजूर। परभणी 285 गावांमधील 853 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। येत्या 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून 15,000 पूरग्रस्तांना दिवाळी रेशन किट देण्यात येणार असल्याची माहिती। पूरग्रस्तांसाठी पुणेकरांचा आपुलकीचा दीप। 15,000 पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड करणार। भाजपकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न। शिरवळ बारामती रस्त्याच्या कामाचा जमीन मालकांना योग्य मोबदला देण्याची मागणी। रस्त्याच्या कामात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको। शिरवळ लोणंद रस्त्यावरील भादे एसटी स्टँड परिसरात केला रास्ता रोको। नागपूरमध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्हा प्रशासनानं 114 कोटी 64 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला, तर लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, त्यांना दिलासा देण्याची गरज। बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू। नांदगावकरांची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समितींमधील व्यवस्थापन मंडळ बरखास्त करण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही। मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया। काही जणांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याची रावल यांची प्रतिक्रिया। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस निरीक्षक आणि रविकांत तुपकर यांच्यात बाचाबाची। कार्यकर्त्यांना गेटमधून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास रोखल्यानं घडला प्रकार। साताऱ्याच्या कराडमध्ये 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांसह फिरता दवाखाना व्हॅनचं लोकार्पण। भाजप नेते विक्रम पावसकर यांच्या हस्ते व्हॅनचं लोकार्पण। पुणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप मतदार यादींवर 21 हरकती आणि सूचना। येत्या 24 ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती निकाली काढल्या जाणार। 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती। नाशिकच्या येवला शहरात लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे निर्मितीची लगबग। यावर्षी नवनवीन बत्ताशे फ्लेवर बाजारात दाखल। खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। पुण्यातील वाकडेवाडी एसटी स्थानकात प्रवाशांचा गोंधळ। रिझर्वेशन करूनही बस मिळत नसल्यानं प्रवासी संतप्त। ऐन दिवाळीत गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची तारांबळ। पुण्यात रस्त्यावर धावणाऱ्या एसटीच्या मागचा बंपर मोडकळलेल्या अवस्थेत। एसटी बसच्या दयनीय अवस्थेचा व्हिडिओ समोर। राजगुरुनगर आगारातील वाडा ते राजगुरुनगर अशी एसटीची फेरी असल्याची माहिती। अमरावती जिल्ह्यातील 14ही तहसील कार्यालयांवर काँग्रेसच्या वतीनं शिदोरी आंदोलन। खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात ठेचा बेसन भाकरी खाऊन शिदोरी आंदोलन। पुणे सहकारी बँकेचे सर्व व्यवहार नियमितपणे होण्याचा मार्ग मोकळा। आरबीआयनं पुणे सहकारी बँकेवरील निर्बंध हटवले। मार्च 2023 मध्ये पुणे सहकारी बँकेवर लावण्यात आले होते निर्बंध। माजी मंत्री प्रशांत हिरे आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल। 17 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा। हिरे कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। नाशिकमध्ये आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद। दिवाळी निमित्तानं व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय। कांद्याचे दर कोसळले। शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्यापाठोपाठ मक्याची आवक वाढली। 256 वाहनांमधून सुमारे 4,530 क्विंटल मका विक्रीसाठी दाखल। परभणीच्या जिंतूरमधील कोक गावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिक आजारी। रुग्णांवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। परिस्थिती नियंत्रणात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा। मात्र ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण।
वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसमोर शेत रस्त्यांचा प्रश्न गंभीर. अनेक ठिकाणी चिखलमय रस्त्यांमुळे पिकांची वाहतूक करणं अवघड. जिथे शिवार तिथे शेत रस्ता, शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील मतदार यादीत घोळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रारूप यादीत गोंधळ. यादींवर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची गावकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील कराडच्या सदाशिवगडमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ. लिंगायत रुद्रभूमी अंत्यविधी शेड, मुस्लिम दफनभूमी संरक्षक भिंत आणि विकास कामांचा शुभारंभ. नाशिकमध्ये अत्याधुनिक लढाऊ तेजस विमानाचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पूर्ण भारतीय बनावटीचं तेजस विमान भारतीय हवाई दलात दाखल. पुण्यात पासपोर्ट तपासणीची प्रक्रिया आणखी कडक होणार. घायवळ प्रकरणानंतर पुणे पोलिसांचं धोरण. अपूर्ण कागदपत्र असल्यास पासपोर्टसाठीचा अर्ज थेट नाकारणार. मंत्री झिरवाळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचं अभियान. पुण्यात अन्न औषध प्रशासनाकडून 353 अन्न आस्थापनांची तपासणी. कारवाईत 2 कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त. रेजन्सी ग्रुपचे सीएमडी महेश अग्रवाल यांची अतिवृष्टीग्रस्तांना मदत. महेश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द. योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले महेश अग्रवाल यांचे आभार. नंदुरबारमध्ये दिवाळी निमित्तानं बाजारपेठा सजल्या. बाजारपेठांमध्ये आकर्षक दिवे आणि मातीच्या पणत्या दाखल. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. वसुबारसच्या निमित्तानं अंबाबाई देवीची विशेष पूजा. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बुलढाण्यात एसटी बसच्या प्रवासी संख्येत वाढ. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बस स्थानकं प्रवाशांनी गजबजली. बसच्या तिकिटांचे दर कमी असल्यानं प्रवाशांनी निवडला एसटीचा पर्याय. मीरा भाईंदरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी. अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजचा निषेध. रत्नागिरीत शरद पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी रमेश कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत निर्णय. रमेश कदम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी. तोंडावर बोट ठेवत गांधीगिरी पद्धतीनं मौन बाळगत सरकारचा निषेध. सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेज विरोधात मूक आंदोलन. हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. वाशिममध्ये अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाट्यगृहाचं काम पुन्हा सुरू. नाट्यप्रेमींना दिलासा मिळण्याची शक्यता. नाट्यगृहाचं काम 2014 मध्ये झालं होतं सुरू. पुण्यातील भोरमधील उपजिल्हा रुग्णालयात बहुमाध्यम माहिती आणि चित्र प्रदर्शनाचं आयोजन. नागरिकांना आरोग्य विषयाची माहिती दिली जाते. 3 दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार. लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी. शाळा महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानं प्रवाशांची मोठी गर्दी. 600 बसेसहून अधिक बसेस सोडण्यात येत आहेत. शहापूरमध्ये धावत्या ट्रकनं घेतला अचानक पेट. आगीच्या विळख्यात संपूर्ण ट्रक जळून खाक. अहिल्यानगरच्या सावळी विहीर बुद्रुक जवळ किराणा दुकानात चोरी. 4 लाखांची रोकड आणि सोन्याच्या बांगड्या लंपास. शिर्डी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वसई विरारमधील पेट्रोल पंपांना महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका. महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन वाहतूक भरणाऱ्या वाहनांना उशीर. शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. जालन्याच्या परतूर शहरात पालिका प्रशासनाचा अतिक्रमणावर हातोडा. शहराच्या विविध भागातील अतिक्रमणं प्रशासनानं काढून टाकली. अतिक्रमण काढताना नागरिकांची पालिका प्रशासन आणि पोलिसांसोबत बाचाबाची. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये विनापरवाना वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांची कारवाई. 27 जणांविरोधात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचं नाव राजूर करण्याची मागणी वाढली. 10,000 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं. राजूर नामकरणासाठी सह्यांची मोहीम. लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटीचा अपघात टळला. ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येताच चालकानं बस दुभाजकावर चढवली. सुदैवानं जीवितहानी नाही.